सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. ह्या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपला देश बदलावा, समाज सुधारावा असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण या विचारांना कृतीची जोड द्यायला हवी आणि समाज सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या गावापासून करायला हवी. कारण प्रत्येक गाव सुधारलं तरच आपला समाज सुधारेल आणि आपला हा देश सर्वार्थाने समृद्ध होईल. हेच तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे आणि माधवीताईंच्या सहज सोप्या प्रवचन शैलीतून ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तिसऱ्या भागात लोक वशीकरण हे दुसरं पंचक आपण पाहिलं. शुद्ध आचरण, व्यवहार चातुर्य, सेवाभावी वृत्ती अशा कितीतरी गोष्टी आपल्याला त्यातून शिकायला मिळाल्या. आज आपल्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे, आपल्या विचारांची पातळी उंचावणार आहे. तेव्हा अजिबात वेळ वाया न घालवता आपण या ज्ञानामृताचा आस्वाद घेऊयात. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 4. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू
स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्yi पडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. आपण ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक मार्गदर्शक असा एक फार सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रामाचं निर्माण कसं करायचं, माणसाने कसं वागावं याचं अत्युत्तम मार्गदर्शन या अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये, आजच्या भाषेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून हा ग्रामगीता हा ग्रंथ अगदी शहरातला असो, खेड्यातला असो, मेट्रो सिटीतला असो किंवा अगदी आदिवासी भागातला असो, प्रत्येकासाठी हा ग्रंथ अत्यंत उपदेशकारक उपकारक असा ठरणारा असा हा ग्रंथ आहे. आणि त्याचे आपण पाहिलं की या ग्रंथामध्ये 41 अध्याय आहेत आणि 5-5चा असा एक गट केलेला आहे. याच्यातले आपण 2 पंचक आणि या 5-5च्या गटाला पंचक असं म्हटलेलं आहे. म्हणजे सद्धर्म पंचक आहे, पहिलं होतं ते सद्धर्म पंचक. त्याच्यामध्ये धर्म म्हणजे काय, धर्माने वागणं म्हणजे काय, तो धर्म म्हणजे कुठला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हा धर्म नाही, तर माणसाचं स्वकर्म कसं असावं, समाजासाठी कुठली नीती नियम पाळावेत, कुठली बंधनं असावीत, काय कायदा काय असावा, हे सगळं सद्धर्म पंचकामध्ये फार सुंदर रीतीने सांगितलं होतं. दुसरं पंचक होतं ते लोकवशीकरण. कारण शेवटी समाज हा व्यक्तींचा बनलेला आहे आणि ह्या व्यक्ती एकत्र आणण्यासाठी, लोकांना आपलंसं करण्यासाठी पुढारी कसा असावा, नेता कसा असावा, त्याच्या अंगी कुठले कुठले गुण असावेत, काय गोष्टी नसाव्यात, हे सगळं त्या लोकवशीकरण पंचकामध्ये आपण पाहिलं. आता सद्धर्मही पाहिला, लोकांना एकत्र आणण्याचंही पाहिलं. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची. प्रत्यक्ष काम करायचे म्हणजे काय करायचं, तर आता ग्राम निर्माण पंचक आहे. पुढचे जे अध्याय आहेत म्हणजे 11 अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत हे अध्याय आहेत, हे ग्राम निर्माण पंचक सांगणारे असे आहेत. हे 5 अध्याय ह्याचा अत्यंत सखोल आणि समजुतीने अभ्यास केला तर गावाचं नंदनवन व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. याच पृथ्वीवर, याच भूमीवर स्वर्ग अवतरेल इतकं हे अलोट अमोल असं मार्गदर्शन तुकडोजी महाराजांनी याच्यामध्ये केलेलं आहे. हे अध्याय आपण क्रमाने बघणार आहोत. पहिला अध्याय आहे 11वा अध्याय, त्याचं नाव आहे ग्रामरक्षण. आता गावाचं नंदनवन बनवायचं तर आधी त्याचं रक्षण व्हायला पाहिजे ना. आधी त्याला इतरांकडनं, शत्रूंकडनं जो काही धोका आहे, या ग्रामाचं रक्षण कसं करायचं. आणि ह्याच्यासाठी मी मागे आपण बोललोच आहोत की प्रत्येक अध्यायाला एका संताचं त्यांनी संदेश घेतलेला आहे. आता ग्रामरक्षणमध्ये संदेश कुणाचा आहे तर संत तुकाराम महाराजांचा संदेश आहे. कारण संत तुकाराम महाराज हे नुसते भजन कीर्तन करणारे नव्हते, तर त्यांनी समाजातल्या अनिष्ट रूढी, अत्याचार यांना खडसून विरोध करणारे असे हे झुंजार असे संत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणंच होतं, त्यांचा असा उपदेश होता की जेव्हा सत्य कमजोर ठरतं तेव्हाच असत्य हे शिरजोर होत असतं. मग काय करायला हवं तर सत्याचं बळ वाढवायला हवं. आणि तुकाराम महाराज म्हणायचे की ग्रामसेवा हीच ईश्वर सेवा असायला हवी. हे खरं असलं तरी बघा ना, अगदी पूर्वीपासून चालत आलेलं, अगदी रामायण काळापासून पाहिलं तर विश्वामित्र ऋषींच्या यज्ञामध्ये त्या यज्ञाचा भंग करणारे, यज्ञामध्ये बाधा आणणारे, विघ्न आणणारे असुर होतेच की. आजही काही वेगळी परिस्थिती नाही आहे. आज सुद्धा यज्ञभंग करणारे, तुमच्या सच्छील आचरणाला छेद देणारे, त्याच्यामध्ये अडथळे आणणारे असे असुर आजही समाजात आहेतच. आणि अशा गुंडांची, अशा अतिरेक्यांची, अशा आतताईंची सामान्य जनामध्ये दहशत असते. पण ह्या दहशतीला संघटनेने आवर घालता येतो. कारण जनतेने जर का निश्चय केला ना, त्या दुष्ट दुर्जन जे लोक आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचा दबदबा असतो, त्यांचा दरारा असतो समाजामध्ये. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की ह्यांच्या विरुद्ध कोणी आवाज उठवू शकत नाही.
पण जनतेने जर का निश्चय केला, एकजूट असेल, तर हे निश्चित करता येतं. आणि हे सांगण्यासाठी तुकडोजी महाराज आपल्याला म्हणतात, हत्तीसी आवरी गवती दोर, मुंग्याही सर्पासी करीती बेजार, व्याघ्रसिंहासी फाडीती हुशार, रानकुत्रे संघटोनी. फार सुंदर उदाहरण दिले. गवताचा दोर बनवला तर तो एका मोठ्या बलाढ्य अशा हत्तीला सुद्धा बांधता येतं त्याने. बारीकशा मुंग्या सर्पाला बेजार करू शकतात आणि रानातले कुत्रे जर का त्यांची संघटना झाली, एकजूट झाली, टोळी झाली, तर वाघ सिंहाला सुद्धा आवरत नाहीत, इतकं त्या संघटनेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून इथे तुकडोजी महाराज म्हणतात, आणि खरंच आहे, म्हण सुद्धा आहे आपल्याकडे, गाव करी ते राव न करी, हे सांगून ठेविले चतुरी, असं तुकडोजी महाराज सांगतात. मग गावचं नेतृत्व कुणाकडे जायला पाहिजे? सज्जन, इमानदार, त्यागी आणि जो निधड्या छातीचा आहे, पुढारी जो आहे, त्याच्याकडे द्यावं. आणि मग त्याच्याकडे एकदा तक्रार केली तर तो त्याचं निश्चित निवारण करेल ह्याची खात्री सामान्यांना वाटायला पाहिजे. पण काय होतं, दुष्ट माणसांना हे बघवत नाही. त्यांना शासनच कळतं, त्यांना शासनच करायला हवं, कारण ते स्वभावतःच दुष्ट असतात. इथे तुकडोजी महाराज त्यांचं वर्णन करताना म्हणतात, कोळसा साबुने धुवा उगाळा, परी तो शेवटवरी काळा, अग्निसंस्कारी जळता उजाळा, येई त्या लागी. अहो, कोळसा कुठल्याही साबणाने धुतला, सुगंधित केला, तरी तो शेवटी काळा तो काळाच. पण जर का त्याच्यावर अग्निसंस्कार केला तर तो उजळून निघतो की नाही. तसंच या दुष्टांना काय करायला पाहिजे की नाक दाबलं की तोंड उघडतं. त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकला, त्यांचा निषेध केला, तर कदाचित ते सुधारतात आणि मग दुष्टसुद्धा सत्कारणी लागू शकतात. सत्कार्यासाठी त्याचा उपयोगही होऊ शकतो. म्हणून इथे तुकडोजी महाराज काय म्हणतात, उत्तमांचाची संग्रह बरवा, वाईटाचा निषेध करावा, जराही पनपू न द्यावा वृक्ष वाईटाचा. दुष्ट वृक्ष जो आहे, दुष्ट शक्तींचा जो वृक्ष आहे, तो अंकुर असतानाच तो खोडून काढावा, खांदून काढावा, तो पनपू न द्यावा, असं तुकडोजी महाराज म्हटलंय. आणि मुळावरच हल्ला करावा, मुळापासनं ते उखडून टाकावं. दुष्ट शक्ती आहे, दुराचरण जे आहे, विषवल्ली जी आहे, ती मुळातूनच उखडायला पाहिजे. तेव्हा काही समाजातलेच लोक प्रश्न विचारतात. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. तेव्हा समाजातले लोक त्यांना प्रश्न विचारतात की अशा विरोधकांना तुम्ही शासन करता, बरोबर आहे, पण तेव्हा तुमचा सेवाधर्म कुठे जातो? तुकडोजी महाराजांना सुद्धा विरोध करणारे होतेच की. तेव्हा तुकडोजी महाराज म्हणतात की सेवेचं सुद्धा तारतम्य हवं. काही ठिकाणी दगडापेक्षा सुद्धा कठोर व्हावं लागतंच की. म्हणजे बघा, भिकाऱ्याला जर का तुम्ही दान दिलं आणि त्यांनी जर का ते दारू गांजात उडवलं तर काय उपयोग? तुम्ही म्हणाला हो आम्ही चांगल्या भावनेने दिलं, पण चांगली भावना नुसती पुरेशी नाही आहे, सत्पात्री दान द्यायला पाहिजे. त्यामुळे दया, दान, धर्म हे करताना आधी त्याचं वर्म ओळखायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, आपणच त्या व्यसनांना थारा देतो, आसरा देतो. म्हणून दान हे नेहमी सत्पात्री व्हायला पाहिजे. आणि मग तुकडोजी महाराज आपल्याला फार सुंदर उपदेश करतात. ते म्हणतात, न्यायाचा काटेकोरपणा भिनावा आपुल्या हृदयी जाणा, एका बाजूने दयेचा बाणा, दुसऱ्या बाजूने न्यायदंड. ओळखा, समाजामध्ये वेगवेगळे विविध प्रकारचे लोक आहेत. एकावर दया करा आणि एकाला न्यायदंड दाखवा. इथे पक्षपात नाही आहे. जसा ज्याचा स्वभाव आहे, जसं ज्याचं आचरण आहे, तसंच त्याला त्याचा परतावा मिळाला पाहिजे. त्यामुळे एकावर दया करा आणि दुसऱ्यासाठी न्यायदंड. दुष्टांना तुम्ही न्यायदंड वापरलाच पाहिजे. आणि नेता असाच असला पाहिजे ना. नेता कसा असायला पाहिजे, पुढारी कसा असायला पाहिजे, समाजाला जो दिशा दाखवतो तो कसा असायला पाहिजे, त्याचं वर्णन करताना फार सुंदर केलेलं आहे. परनिंदा नावडे जासी, परमुख न पहावे डोळ्यासी, धावोनी जाई अडल्या पडल्यासी, सहकार्य द्याया. तो उगीच निंदा टवाळी ह्याच्यामध्ये वेळ घालवतच नाही, पण त्याला दुसऱ्याचं दुःखही भावत नाही. कुठेही काही कमी पडलंय, कुणी अडला पडला असेल तर त्याच्या मदतीसाठी हा नेता सहकार्य करायला धावून जातो. आणि तो इतरांनाही सांगतो. काय सांगतो? परस्परांना मदत करावी, अडी अडचणी ते निभवावी,
सर्वांकडून करोनी घ्यावी योग्य सेवा. हा योग्य नेता जो आहे ना, तो स्वतः सेवा करतो, इतरांना त्या सेवेसाठी हाका मारतो, सहकार्य घेतो आणि सगळे मिळून एखादा जो कोणी अडला आहे, गरीब आहे, दीन आहे, त्याच्या सहकार्यासाठी, त्याच्या मदतीसाठी असे लोक धावून जातात. तुकडोजी महाराज म्हणतात, केवळ संकटातच नाही तर गावातली लग्न कार्य सुद्धा कशी असावीत, प्रत्येकाने शक्य तेवढी निकड भागवावी. लग्न कार्य फार थाटात करू नये, पण आवश्यक ते विधी करण्यासाठी ज्याला ज्याची निकड असेल, कुणाकडे भांडी कमी असतील, सतरंज नसतील, श्रम नसेल, मानवी श्रम नसतील, मनुष्यबळ नसेल, अशा ठिकाणी आपण त्याची निश्चित मदत भागवायला पाहिजे. अशा मदतीसाठी धावून जावं, म्हणजे मग ते लग्नाचं कर्ज होत नाही किंवा ते डोईजडही वाटत नाही. केवळ आईवडिलांवर भार नको, आवश्यक तेवढे साहित्य वधूवरांना सुद्धा द्यावे. मांडव उभारणीसाठी फार सुंदर सांगितलं तुकडोजी महाराजांनी. ते म्हणतात, मांडव उभारणीसाठी 5-5 ढाळ्या द्याव्यात. साधंच लग्न, पण थाटात करावं, विधिवत करावं. 5-5 ढाळ्या देणं काही अशक्य नाही. आणि इथे सुद्धा प्रतीकाने तो अर्थ घ्यायचे. 5-5 ढाळ्या म्हणजे तुम्हाला जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढं निश्चितच करावं. आणि पुढे म्हणतात, ऐसी ग्रामसेवेची योजना जागृत जेथे ग्रामसेना, तिथे स्वर्गीच्या नंदनवना बहर येई सहजची. आणि खरंच असं जर का एकमेकाच्या अडीनडीला प्रत्येकजण उपयोगी पडलं तर ह्या गावामध्ये स्वर्गच येईल, स्वर्गीचं नंदनवन इथे अवतरेल असं म्हटलेलं आहे. आणि त्या गावाला दिव्य असं वैभव प्राप्त होईल. ग्रामरक्षण याच्यामध्ये आपल्या गावासाठी आपण झटायला पाहिजे, अंग मोडून काम करायला पाहिजे, एकमेकांच्या सहकार्यासाठी धावून जायला पाहिजे. कुणाला कुठलंही संकट येऊ शकतं, कधी कधी आपल्यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून प्रत्येकाची नड भागवावी असं या ग्रामरक्षण या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितले. आता ग्रामरक्षण तर झालं, पण केवळ रक्षण होऊन पुरेसं नाही ना, ते ग्रामशुद्धी व्हायला पाहिजे, गाव स्वच्छ राहायला पाहिजे. आणि ह्या ग्रामशुद्धी या 12व्या अध्यायासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे संत गाडगे महाराजांचा. बरोबर, गाडगे महाराज हे गावशुद्धीचं एक मोठं प्रतीक मानलं जातं. म्हणजे बघा, जनसुधारणा असेल, दीनसेवा असेल, ग्रामसफाई असेल, म्हणजे जिथे जिथे स्वच्छता, पावित्र्य, सौंदर्य ही ओतण्याची कला कुणामध्ये आहे तर ती गाडगे महाराज आहे. आता एका अशाच विकल्पी कोणीतरी भक्तांनी प्रश्न विचारला की अहो, खेडेगावामध्ये वर्णन खूप सुंदर असतं, पुस्तकामध्ये, काव्यामध्ये खेडेगावाचं फार छान वर्णन असतं. अगदी डोंगर, तो सूर्योदय, त्या झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, ती फुलणारी शेतं, असलं वर्णन असतं. पण प्रत्यक्ष अशी आहेत का गावं? प्रत्यक्षामध्ये घाणेरडी डबकी आहेत, अज्ञान आहे, व्यसनं आहेत, डुकरं फिरतायत, कोंबड्या इकडे तिकडे भटकतायत, तमाशा आहे, व्यसनं आहेत, हे सगळं आहे. याला उत्तर तुकडोजी महाराज देतात बरं का. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे तुकडोजी महाराजांकडे. ते म्हणतात, हे कुणामुळे घडलं? हे गावाची दुर्दशा कुणामुळे झाली? तर आळशी कार्यकर्ते असतील तर आपोआपच सेवेकडे दुर्लक्ष होतं. वाटेल तसं लोक वागायला लागतात मग. पण कार्यकर्ते दक्ष पाहिजेत, सावध पाहिजेत, तत्पर पाहिजेत. आता कार्यकर्ते कसे पाहिजेत? त्यांचं सगळीकडे लक्ष पाहिजे. गावामध्ये काय काय चालू आहे याच्याकडे लक्ष पाहिजे. बघा हां, काही घरं बांधतात लोक, त्यांच्या घराचे ओटे बांधतात समोर, पण ते ओटे अगदी रस्त्यावर आलेले असतात. घरांचे ओटे पुढे आलेले असतात, कुणाचं छप्पर पुढे आलेलं असतं, कुणी आपल्या घरातली घाण त्या नालीमध्ये सोडून देतं, कुणाचं चिखल असतो, कुठे सांडपाणी रस्त्यावर येतं. त्याच्यामुळे काय होतं? मच्छर होतात, जंतू होतात. कुणी आपली गुरंढोरं मोकाट सोडून देतं, कुणी मोठाले दगड रस्त्यात टाकतं. केर कचरा आहे, काचा आहेत, खिळे आहेत. आणि गरीब जनता ही अनवाणी असते हो, त्यांच्या पायामध्ये चप्पलसुद्धा नसते, आणि मग त्यांना हे टोचतं ना. मग ह्याची दक्षता कुणी घ्यायची? तर ही कार्यकर्त्यांनी घ्यायची. कारण साहेब जो मंत्री जो असतो त्याला ह्याचं काहीच माहिती नसतं. साहेब चाले मोटारीने, काही जाती जोडे घालोनी, गरीबास विचारे ना कोणी, पाय त्याचे फुटले तरी. खरंच आहे,
मंत्री म्हणा, पुढारी म्हणा, मोठे कोणीतरी गावातले जे मोठे व्यक्ती आहेत ते गाडीतनं जातात किंवा त्यांच्याकडे चप्पल बूट सगळं असतं, पण बिचारे गरीब त्यांनी काय करायचं हो? मग काय ह्याला कारण काय आहे? हे कुणामुळे घडतं? तर ह्याचं एकच उत्तर आहे की सगळे लोक गावात ते शिकतात आणि शहराकडे धाव येतात. जे जे गावी शहाणे झाले, शक्तियुक्तीने पुढे निघाले, ते सर्व शहराकडे धावले, म्हणून माजले रान येथे. फार सुंदर, अगदी मर्मावर घाव घातलेला आहे तुकडोजी महाराजांनी. खरंच आहे. साध्या शाळेमध्ये जे शिक्षण घेतात, मग तालुक्याच्या गावी आणखीन हायस्कूलमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात आणि शेवटी नोकरीसाठी शहराकडे जातात. जे शिकले त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावासाठी करायला नको का? जरूर करायला हवा. मग याच्यावर उपाय काय आहे? तर बघा, उपाय काय आहे तर ग्रामसफाई आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी आधी गाव स्वच्छ केलं पाहिजे, ग्रामसफाई. आता त्याच्यासाठी आणखीन एक, या ग्रामसफाईसाठी आणखीन एक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे रामधून. फार सुंदर उपाय आहे, रामधून. रामधून म्हणजे काय आहे? त्यालाच म्हटलेलं आहे नगरप्रदक्षिणा. या गावाचंच पुनर्निर्माण करायचे, या गावाला स्वच्छ बनवायचे. म्हणजे जसं आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवतो की नाही, सगळ्या गोष्टींनी आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, गाव हे सुद्धा शरीरच आहे, ते स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि ह्या कामामध्ये सेवाव्रती जी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि हा घेऊ शकतो आणि यांनी सुद्धा गाव अत्यंत स्वच्छ पवित्र होऊ शकतं. इथे म्हटलेलं आहे, तुकडोजी महाराज म्हणतात, आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणाची पाहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तनमन होई दूषित. आपल्यापुरतं मी माझा स्वच्छ राहीन, बाकी बाहेर घाण असे नका, असं नाही चालणार. मी जसा स्वच्छ आहे, माझं शरीर जसं स्वच्छ केलं तसा माझा परिसर सुद्धा स्वच्छ व्हायला पाहिजे, तरच वातावरण सुमंगल होणार आहे. आणि मग इथे म्हटलेलं आहे, ह्याच्यासाठी काय करायचं? तर ही जी घरातली जी घाण आहे, सांडपाणी आहे, याच्यासाठी गावाबाहेर खड्डे खणायचे. गावची घाण आहे ती सगळे त्या खड्ड्यात टाकली तर त्या घाणीपासून उत्तम असं खत तयार होईल. किंवा अगदी गावाच्या बाहेर चर संडास खणावेत असंही सांगितलेलं आहे. आता पूर्वी गावामध्ये संडासाची सुद्धा सोय नव्हती, मग स्त्रियांची अगदी कुचंबणा व्हायची. मग आता याच्यासाठी जर का गावाच्या बाहेर उत्तम जर का सोय केली तर त्याच्यापासून सुद्धा खत निर्माण होऊ शकतं. आणि ही निसर्ग रचना आहे, खाद्याचंच खत होतं आणि खतापासून पुन्हा खाद्य होतं. ही निसर्ग चक्र आहे, हे फार सुंदर चक्र आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगतात की गोवऱ्या करून जाळू नका. गोवऱ्या करा, पण त्याचा फक्त जाळण्यासाठी उपयोग करू नका. आणि फार सुंदर त्यांनी सांगितलं, गोमये वसते लक्ष्मी. गोमयामध्ये, शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. खरंच हे गोमय, हे शेण आहे, याच्यापासून इतकं सुंदर असं खत बनतं. आणि जर का मुबलक खत असेल, पाणी उत्तम मिळालं शेतीला, तर उत्पन्न चांगलं निघणारच. आणि त्या उत्पन्नातून या गावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता अत्यंत वाढते असंही म्हटलेलं आहे. आता ही रामधून म्हणजे काय आणि रामधूनचा काय उपयोग आहे? रामधून म्हणजे रामाचं नाम घ्यायचं. केव्हा घ्यायचंय? सकाळी, पहाटे, प्रातःकाळी सामुदायिक नाम गजर. प्रातःकाळी काय करायचंय? सामुदायिक नाम गजर. सुख स्वराज्य तो टिकवी सुंदर, त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर, वेदही म्हणे. फार वेगळं वर्णन केलेलं आहे. प्रत्येकाने पहाटे उठायचे. पहाटे म्हणजे किती? ब्राह्ममुहूर्तावर, सूर्य उगवण्याच्या आधी काय काय करायचे? तर आपल्या दारामध्ये आधी झाडून काढायचे, सडा घालायचा आहे, रांगोळ्या काढायच्या आहेत. चौकामध्ये मोठ्या वीर शूर नेत्यांचे, शिवाजी महाराजांचे किंवा धर्मसंतांचे फोटो लावायचे. आपल्या घरावर आम्रतोरण, आंब्याच्या पानाचं तोरण लावायचे. दारामध्ये रांगोळी काढायचे. कलाकुसर जर का काही असेल तर ती मांडायचे. आणि या सगळ्या गावांनी ही एक काय म्हणतात, प्रभात फेरी काढायची. कशी काढायची प्रभात फेरी?
तर रांगा करायच्यात बरं का. ह्या प्रभात फेरीमध्ये फार शिस्त आवश्यक आहे. कशी शिस्त हवी? तर रांगांनी जायचे. तरुणांची एक रांग, लहान मुलांची एक रांग, स्त्रिया किंवा मुलींची रांग करायची, 2-2च्या जोड्या करायच्या आहेत आणि संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालायचे. केव्हा? तर निघण्यापूर्वी सूर्यनारायण करावे सडा सम्मार्जन, सर्व गावाने मार्ग झाडून आनंद भुवन निर्मावे. कल्पनाच करा, पहाटेच्या वेळेस सगळे उठलेले आहेत, शुचिरभूत झालेले आहेत, सगळी घरं अगदी सुंदर, घराच्या समोरचं अंगण झाडून काढले, सडा घातलाय, रांगोळी काढलेली आहे, दाराला तोरणं लावलेली आहे आणि सगळे गावातले जे नागरिक आहेत ते गटागटांनी, रांगांनी, 2-2च्या जोड्याने या संपूर्ण नगराला प्रदक्षिणा घालतायत आणि म्हणतायत, मधनं भजनं म्हणतायत, टाळ हे करतायत, वाजवतायत, मधनं भारत माता की जय अशा घोषणा देत आहेत. असं करत असताना ही प्रभात फेरी किती आनंददायी, किती स्फूर्तिदायक होणार आहे बघा. ही प्रभात फेरी, ही रामधून किंवा ही नगर प्रदक्षिणा करताना स्वयंसेवक जे आहेत ते कसे असावेत? ते गणवेशामध्ये असावे. त्यांना काहीतरी एक विशेष असा गणवेश द्यावा. त्यांनी काय करायचं तर बरोबर 2 ठोके द्यायचे. त्यांच्या हातात घंटा किंवा हे असणारे, घण असणारे, त्यांनी 2 ठोके द्यायचे. हातामध्ये, काही स्वयंसेवकांच्या हातामध्ये ध्वज असावेत. आणि ही रामधून जी आहे ना, ती काय म्हणत जाणार आहे? रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आधी स्वयंसेवकांनी म्हणायचे, पाठोपाठ इतरांनी त्यांचं अनुकरण करायचे, अनुसरण करायचे. शांत चालीमध्ये ही भजनं, रघुपती राघव म्हणा, भारत माताचा जय जयकार करायचा आहे किंवा साधू संतांची वचनं असतील, घोष असतील, हे हळू आवाजात पण जयघोषामध्ये म्हणायचं आहे. एखाद्या चौकामध्ये, हे संपूर्ण नगर प्रदक्षिणा ही प्रभात फेरी झाल्यानंतर एखाद्या चौकामध्ये एखाद्या प्रमुखाचं भाषण असावं, छोटीशी प्रार्थना असावी, त्याचा समारोप करावा आणि त्यातून आपण काय बोध घ्यायचा आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आता या भाषणातमध्ये, हे भाषण काही लांबलचक नसणार आहे, राजकारणी लोकांचं हे भाषण नाही आहे. भाषणातमध्ये काय असावं? तुकडोजी महाराज सांगतात, भाषणी हेच सांगत जावे, जनतेने नीटनेटके असावे, सहकार्याने वागत जावे, गावा माझी. काय सांगायचे? काही वेगळा उपदेश नाही, फार मोठं काही क्रांतिकारक कार्य करायचंच नाही. प्रत्येकाने स्वतःचं वेश म्हणा, साधाच असेल, तो कसा असावा? नीटनेटका असावा, एकमेकांना सहकार्य करावं, जिथे कमी तिथे आम्ही, अशी आपली भावना, अशी धारणा असावी. आणि ही भजनं गात या ग्राम किंवा राष्ट्र कार्य करायचं आहे. आणि प्रत्येकाचं चारित्र्य मात्र उत्तमच पाहिजे. चारित्र्य हा दागिना आहे, चारित्र्य हे भूषण आहे. आणि ह्यानी काय होतं? एक व्यक्ती सुधारली की गाव सुधारतं, गाव सुधारलं की परिसर सुधारतं. आता याच्यामुळे काय होतं? तुकडोजी महाराज काय सांगतायत बघूया. सहजची चालणे बोलणे येते, शिस्तीचे बसणे उठणे कळते, गाणे वाजवणेही कळो लागते गावच्या दरबारी. लहान जी मुलं असतात ना या प्रभात फेरीमध्ये, त्यांना कळतं कसं चालावं, कसं बोलावं, काय टाळावं, बसावं कसं, उठावं कसं, गाणं कसं वाजवावं. मोठ्यांचं अनुकरण करतात लहान मुलं, त्यामुळे गाणं वाजवायचं कसं, तर रघुपती राघव हा जप कसा करायचा, किती मोठा आवाज पाहिजे, किती त्याच्यामध्ये आत्मीयता पाहिजे, हे सगळं कळायला लागतं. गावच्या दरबारी हे कळायला लागतं. आणि खरंच हे संस्कार, हे मुद्दाम काही संस्कार वर्गात जाऊन शिकवायचे नसतात, हे मुलं सहजच बघता बघता शिकतात. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, सर्वांचे सर्वांकरिता वाढे मन, लोक राहती अतिप्रसन्न, ऐशी आहे रामधून सहकार्याची बोधशाळा. ही बोधशाळा आहे हो, हे वेगळं काही नाही, ही बोध देणारी शाळा आहे. आणि ही जर केली ना, खरंच लवकर सगळे उठले, सगळ्यांचं मन अतिशय प्रसन्न राहील, अशी ही रामधून आहे. आणि ही रामधून करत असताना आपोआपच समाजाचं निरीक्षण होतं. कुठे घाण पडली आहे, कुठे कोण आळसानी झोपलेला आहे, कुठे व्यसनी माणूस आहे, हे लगेच कळतं. आणि जे गावचे नेते आहेत, जे स्वयंसेवक आहेत, जे कार्यकर्ते आहेत,
हे अशाला उचलून घेतात. त्याचं जे दोष आहेत, त्याच्यामध्ये जे न्यून आहे, त्याच्यामध्ये जे कमतरता आहेत ती सुधारतात आणि त्याला आपल्यामध्ये सामावून घेतात सहजतेने. आणि या रामधूनमधनं, या नगर प्रदक्षिणेतनं, या प्रभात फेरीतनं आपण सगळे एक आहोत ही भावना संपूर्ण गावामध्ये रुजायला लागते. आणि अशी ही ग्रामशुद्धी जर का झाली, आता ग्रामरक्षण आपण पाहिलं, ग्रामशुद्धीसुद्धा पाहिली. गाव सुधारायचे तर स्वच्छ ठेवायला पाहिजे, ते पवित्र व्हायला पाहिजे. आणि हे आता समजा रक्षण झालं, गावामध्ये स्वच्छता केली, पण तेवढी पुरेशी नाही आहे. आणि म्हणून 13वा अध्याय लगेचच तुकडोजी महाराज सांगतात, ग्राम निर्माण कला. वाईट गोष्टी काढून टाकल्या, पण चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी ही ग्राम निर्माण कला आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी या 13व्या अध्यायासाठी संदेश कुणाचा आहे तर सीतारामदास महाराज यांचा संदेश आहे. हे स्वतः नर्मदा किनारी मंडला ह्या नगरातले योगी पुरुष आहेत. त्यांनी स्वतः काम करून, स्वतः नांगर वाहून पहाडावर सुद्धा शेती केलेली आहे. म्हणजे निरीच्छ कसं असावं, आदर्श जीवन कसं असावं याचा वस्तुपाठ म्हणजे सीतारामदास महाराज आहेत. सहृदय आणि सक्रिय, नुसतंच उपदेश करणारे हे संत नाही आहेत, स्वतः काम केलेलं आहे, सक्रिय आहेत. आणि ग्रामरक्षण आणि शुद्धीनंतर येते ती ग्राम निर्माण कला. आणि खरंच आहे, भाकरी मिळाली तर आपल्याला त्यांनी पोट भरेल, पण जर का कला मिळाली तर त्यांनी आनंद वाढणार आहे. आणि ही ग्राम निर्माण कला म्हणजे काय आहे तर कलेने काय होतं, कलेमुळे जीवन अतिशय सुंदर होतं, परिपूर्ण होतं. आपल्याकडे म्हण आहे बरं का, हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे. खरंच आहे, सगळीकडे जर का हात फिरला, साधं आपलं घर असेल, छोटीशी झोपडी असेल, लहानशी जागा असेल, पण एखादी सुगृहिणी जिथे तिचा हात फिरतो, अगदी लखलखीत डबे आहेत, घरातली भांडी अत्यंत लखलखीत आहेत, सगळं स्वच्छ वातावरण आहे, तर त्या एका खोलीचा सुद्धा स्वर्ग होतोच की नाही. तसंच हे गाव कसं आहे तर हे गोजीरवाणं गाव राहिलं पाहिजे, अत्यंत सुंदर. तुमच्या कलात्मकतेने ह्याला सुबकता आणता यायला पाहिजे. आणि कुशल कारागीर सगळीकडे असतातच की. शहरात मात्र हे फार कमी दृश्य पाहायला मिळतं, पण गावात हे शक्य आहे. आणि गावातल्या कलेला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आता काय झालंय की गावातले लोक सगळे शहरात जातात. कुशल कारागीर जे होते ते सगळे शहरात गेले, आणि जे कोणी उरलेत ते कशीबशी शेती करतायत. याला काही अर्थ नाही आहे. कशीबशी शेती नाही आहे. आपल्याकडे तर पूर्वी अशी एक श्रेणी होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. शेती जर का तुमची असेल तर त्याच्यामुळे तुमचं उदरनिर्वाहाचं साधन होतं, मिळतं तुम्हाला, आरोग्य उत्तम राहतं आणि सगळं तुमच्या हातात आहे. शेतीसाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही, कुणी साहेब नाही आहे. शेतकरी हाच तो त्या भूमीचा पुत्र आहे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे उत्तम शेती आहे, मध्यम व्यापार आहे आणि कनिष्ठ नोकरी. पण आता उलटेच चित्र दिसते. आता नोकरीलाच सगळे प्राधान्य देतात आणि म्हणून सगळे खेड्यातले कलाकार आहेत, कारागीर आहेत, ते सगळे शहराकडे धावतात. तसं नाही चालणार. ही त्रिसूत्री खरं तर बदलायला हवं. घरोघरी काम वाढायला पाहिजे. कुटीरोद्योग जो आपण ज्याला म्हणतो ना, कॉटेज इंडस्ट्री, ती सुद्धा वाढायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम असेल तर प्रत्येक काम सुंदरच होणार आहे. आणि खरं सांगू का, कला हे मानवाचं भूषण आहे. अगदी गाणारे असू देत किंवा इतरही कला आहेत, हस्तकला आहेत, अशा अनेक कला आहेत. पण आता काय झाले, गावातलं चित्र काय आहे तर एखाद्याच्याकडे समजा कार्यक्रम असला तर ते गाणारेही बाहेरनं मागवतात. एवढंच काय हो, गाणारे नाही, श्रोतेसुद्धा बाहेरनं आणावे लागतात. अशी सध्याची परिस्थिती आहे. पण आपलेच गाणारे, आपल्याच गावातले, थोडं अगदी फार सुंदर नसेल, फार लयीत नसेल, फार तालासुरात नसेल, पण जे गाणारे आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं, जे वादक आहेत त्यांनाही प्रोत्साहन द्यावं आणि आपल्या गावामध्येच कलाकार निर्माण करावे. शक्य आहे का? तुकडोजी महाराज एक फार फटका मारतात बरं का आपल्याला. तुकडोजी महाराज म्हणतात, दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला असे नका पारवा. दुसऱ्याचा राजहंस आहे पण माझ्याकडे पारवा तरी आहे ना. दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला असे नका पारवा,
परी स्वावलंबी कलेचा रावा बोलबावा प्रत्येकाने. आपल्यातलीच कला त्याचा उत्कर्ष करावा, त्याच्यामध्ये विकास साधावा. काही ना काही कला प्रत्येकाला आलीच पाहिजे. कुठलीही कला असेल बरं का, गाणं म्हणण्याची असेल, संगीत वाजवण्याची असेल, अगदी एखादा बगीचा असेल, एखादा माळी असेल, माळीसुद्धा काय सुंदर बगीचा करू शकतो. त्याच्यामुळे दुसऱ्याचं मन अगदी मोहित किंवा प्रसन्न होऊ शकतो. आणि खरं म्हटलं तर कलेमुळेच मानव बनत असतो. अनेक कला आहेत आपल्याकडे, खरं तर 64 कला आहेत. गायन आहे, वादन आहे, लेखन आहे, भाषण आहे. भाषणसुद्धा उत्तम करता यायला पाहिजे. कलाकुसर आहे, अगदी कुंभार लोहार यांचीसुद्धा कलाच आहे हो. कुंभारसुद्धा काय सुंदर मडकी बनवतो. लोहार अगदी खिळे, चाकू, सुया ह्यासुद्धा बनवणारा लोहारसुद्धा कमी कलाकार नाही आहे. कोष्टी आहे, धागा विणून त्याच्यापासून वस्त्र विणणारा कोष्टी आहे, माळी आहे, शिंपी आहे. अहो किती कला आहेत. आणि या गावामध्ये पूर्वी 12 बलुतेदार होते. या कला आत्मसात करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि खरंच आहे, या अगदी कुंभार, लोहार, कोष्टी, माळी, शिंपी या सगळ्या कला आहेत. तुकडोजी महाराज आमचे म्हणतात, कष्ट करोनी आपुल्या हाते, आदर्श करावे घराते, असेल जरी झोपडीते, भासवावी नंदनवन. अहो तू कष्ट करणं तुमच्या हातात आहे. आणि खरंच आहे, आपलं घर उत्तम करावं. उत्तम, अगदी आदर्श, लोकांनी म्हटलं पाहिजे, वाह काय घर आहे, किती छोटं आहे पण किती सुंदर तुम्ही ठेवलं पाहिजे. इथे आणखीन तुकडोजी महाराज म्हणतात, घरा माझी निर्मळपण, टापटिपीचे वर्तन, प्रत्येक वस्तू ठेविण्याचे स्थान, सरळ दिसे पाहताची. घर इतकं सुंदर टापटिपीत असायला पाहिजे. प्रत्येक वस्तूला एक जागा पाहिजे आणि प्रत्येक जागेला एक वस्तू पाहिजे. एवढं जर का सरळ सरळ दिसत असेल, तुमच्या घरात प्रवेश केल्याबरोबर जर का प्रसन्न वाटत असेल, तर आपोआप त्याचं सौंदर्य वाढतंच. आणि या वस्तूसुद्धा कुठल्या वापराव्यात, तर आपल्या गावामध्ये, आपल्या प्रांतामध्ये, आपल्या देशामध्ये ज्या तयार झाल्या आहेत त्याच वस्तू वापराव्यात. अर्धवटपणा करायचा नाही आहे. नुसत्या परदेशी वस्तू आणून घराचं सौंदर्य कधीच वाढणार नाही आहे. आपल्या मातीत तयार झालेल्या गोष्टी वापरायच्यात. काही लोक काय करतात, अर्धवटपणा करतात. काहीतरी थोडं आपलं, थोडं त्यांचं, आणि मग त्यामुळे काय होतं, त्याचं हसं होतं. तुकडोजी महाराज मिश्किलपणाने म्हणतात, नाही तरी टोपशिरी विदेशी आणि खादी पंचाकटीसी, मारुतीचे तोंड लंबोदरासी ऐसे होते. वरती टोपी घातली साहेबाची बरं का, हॅट घातली, आणि खाली काय घातलंय, पंचा नेसलाय. शोभेल का हो? तुकडोजी महाराज म्हणतात, मारुतीचं तोंड गणपतीला चिकटवून हसच होणार आहे. याच्यामागे काहीच अर्थ नाही आहे. आणि काही लोक नुसताच शोभेचा देखावा करतात बरं का. त्यांचं घर वरतून ठीक दिसत असलं तरी कपाटामागे कचरा असतो. त्या गालीच्या जो अगदी शोभिवंत घातलाय त्याच्या खाली कागदाचे कपटे असतात. केवळ दिखाव्यापुरता दिवाणखाना उत्तम करून उपयोग नाही आहे. शौचकूपसुद्धा तितकंच स्वच्छ पाहिजे. ते घाणेरडं आहे किंवा स्वयंपाकघरामध्ये अस्ताव्यस्त कांदे बटाटे पडलेत, सालं पडलेत, असं नाही चालणार. आणि म्हणून कला ही सगळीकडे दिसली पाहिजे. कला असावी सर्व निपुण, आत बाहेर निर्मळ पूर्ण, हात फिरे तिथे लक्ष्मी धावून येते मग. अहो मग लक्ष्मीला बोलवावंच लागत नाही, ती धावून येते. जर का तुमचं घर कला कौशल्याने संपन्न असेल, निर्मळ असेल, स्वच्छ असेल, पवित्र असेल, जिथे बसावं, जिथे काही घटका घालवाव्या असं वाटत असेल, तिथे लक्ष्मीलाही आपलेपणा वाटतो. आणि अशा घरामध्ये लक्ष्मी अगदी धावून येते. तिलाही उत्तम निवास आवडतोच की. आपलं घर तिला पसंत पडावं इतकं स्वच्छ आपण ठेवायचं. आणि मग त्या लक्ष्मीला आवाहन करायला लागत नाही. तीच म्हणते की मी येऊ का तुमच्या घरात, मी येऊ का तुमच्या घरात. आणि जे घरी आहे तेच दारात सुद्धा बरं का. जे घरी ते दारी. रस्ते, नव्या धर्तीची शौचगृहे बांधावीत, श्रमदान सप्ताहमधनं बंद करावेत, मेलेली जनावरं त्यांची वासलात लावता यायला पाहिजे. कुंभार आहे त्याचा आवा आहे, किंवा सगळीकडे स्वच्छता पाहिजे. स्वच्छता पाहिजे, कला कौशल्य पाहिजे, सौंदर्य पाहिजे, पावित्र्य पाहिजे. म्हणजे रस्त्यावर सुद्धा सूचना फलक लावावेत. मार्गामध्ये सूचना फलक, रस्ते चौक शोभिवंत, थोर नावाचे फलक, प्रकाश व्यवस्था.
उत्तम असायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस नाही तर ते गाव उदास वाटतं. प्रकाश व्यवस्था चांगली असायला पाहिजे. शाळा पाहिजे. त्या गावामध्ये काय काय हवं बघा ना. नुसतंच घरं स्वच्छ ठेवून चालणार नाही. मुलांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी शाळा चांगली पाहिजे. भटक्या जनावरांसाठी कोंडवाडासुद्धा आवश्यक आहे. बगीचा हवा. संध्याकाळच्या वेळेस शीतल वारा घेण्यासाठी लोकांसाठी एक बगीचा असावा. तिथे लताकुंज असावा. तिथे अधूनमधून सहभोजन घडावं आणि सगळ्यांना तिथे मुक्तद्वार असावं. असं नाही की कुठल्या जातीच्या ह्याला प्रवेश नाही त्याला प्रवेश नाही असं नाही. गावामध्ये एक विश्रामगृह, एक गेस्ट हाऊस असायला पाहिजे, जिथे बाहेरगावचे पाहुणे येऊन 4 दिवस राहतील. तिथे थंड पाण्याची विहीर असायला हवी. क्रीडांगण असायला हवी. लहान मुलांसाठी काही खेळण्याची साधनं असायला पाहिजे. झोपाळा, घसरगुंडी. आणि भिंतीवर काय असायला पाहिजे तर वचने असावी सुंदर उद्बोधक भिंतीवरी सर्व. आखाडा असायला पाहिजे. कारण ज्या मुलं आहेत ना ती शिस्तीमध्ये जर का वाढली, जर का सकस अन्न मिळालं, व्यायाम त्यांना मिळालं तर ह्या मुलांमध्ये सुद्धा अत्यंत आरोग्याचं सौंदर्य आपल्याला दिसणार आहे. आणि सुंदर मुलं, तुकडोजी महाराज म्हणतात, सुंदर मुलं तर गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत असतात, ताजी असतात. त्यांना आखाड्यामध्ये शिक्षण द्यावं. मोठ्या मल्लांनी, पहिलवानांनी त्यांना उत्तम असं ट्रेनिंग द्यावं आणि उत्तम कुस्तीगीर, उत्तम पहिलवानसुद्धा समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तसंच या गावामध्ये एक अप्रतिम असं वाचनालय असावं, समृद्ध असं वाचनालय असावं आणि तिथे अनेक ग्रंथ, ज्ञानाने परिपूर्ण असे अनेक ग्रंथ असावे. सहज कळावे विचारो वृत्त, म्हणून फळा असावा चौकात, ती जणू ज्ञानेश्वराची भिंत, ज्ञानदेई सर्वांसी. चौकातमध्ये फळा असावा. त्या फळ्यावर सुविचार रोज लिहावेत. आणि एक सुविचार वाचला ना तर तो दिवसभर मनात घोळत राहतो आणि त्यामुळे सुद्धा गावाच्या लोकांचं चारित्र्य उत्तम राहायला निश्चितच मदत होते. किती सुंदर वर्णन केलेलं आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामनिर्माणमध्ये. आणि शेवट करताना तुकडोजी महाराज म्हणतात, ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहूनही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे. तुकडोजी महाराजांनी सांगितलं हे गाव सुंदर करणं गावच्याच लोकांच्या हातात आहे. कुणीतरी येईल, सरकार करेल, सरपंच, चावडीचे लोक सरपंच बघतील असं नाही आहे. प्रत्येकाला हे गाव माझं वाटलं पाहिजे, आपलंसं वाटलं पाहिजे, तरच या गावाचं नंदनवन होईल. प्रत्येक गाव हा स्वर्गासमान होईल आणि तिथे प्रसन्न वाटेल. आणि असा एक एक गाव जर का त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली तर ह्या देश अग्रेसर व्हायला, उन्नती या देशाची व्हायला काहीच वेळ लागणार नाही. खरोखर गावं या देशाच्या नसा आहेत आणि या नसा सुधारल्या, या गावामध्ये जर का उत्तम आरोग्य, सौंदर्य, पावित्र्य आलं तर ह्या देशाची नक्कीच उन्नती होणार आहे. हे आपण आता पाहिलं, ग्रामरक्षण पाहिलं, ग्रामशुद्धी पाहिली आणि ग्रामनिर्माण कला पण पाहिली. आधी गावाचं रक्षण व्हायला पाहिजे, ते स्वच्छ व्हायला पाहिजे आणि ते सौंदर्याने परिपूर्ण असायला पाहिजे. आणि कला म्हणजे ह्या 12 बलुतेदारांच्या या सगळ्या कलाच आहे ना. लोहाराकडे कला आहे, कुंभाराकडे कला आहे, शिंप्याकडे कला आहे, माळ्याकडे कला आहे, प्रत्येकाकडे कला आहे. या कलांमुळे हे गाव परिपूर्ण झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये शाळा आहे, वाचनालय, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे परिपूर्ण गाव असेल तर बाहेर शहराकडे जाण्याची खरं तर गरजच उरणार नाही आहे. मात्र हे सगळं करत असताना गावामध्ये आरोग्य राहायला पाहिजे ना. ग्राम आरोग्य असं 14व्या समासाचं 14व्या अध्यायाचं नाव आहे. आणि त्याचे संदेश देणारे कोण आहेत तर श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी कोण आहेत तर खरं म्हटलं तर त्यांचा जन्म गुजरातमधला आहे, पण कार्य कुठे केलं त्यांनी? कार्य त्यांचं आहे ते वऱ्हाडामध्ये आहे. महानुभाव पंथाचे ते स्वामी आहेत. आणि पण त्यांनी ते जरी गुजरातमध्ये जन्मलेले असले तरी त्यांनी कटाक्षाने मुद्दाम मराठीतून सगळा उपदेश केलेला आहे. आणि त्यांचा सगळा भर आहे तो आरोग्यावर आहे. आणि आरोग्य कशामुळे मिळणार आहे तर उत्तम दिनचर्या असली की आरोग्य निम्म तुमचं काम झालंच म्हणून समजा. दिनचर्या उत्तम ठेवा. कशी ठेवायची दिनचर्या उत्तम?
त्यांनी सांगितलं व्यायामाचं महत्त्व, त्यांनी सांगितलं प्रातस्मरणाचं महत्त्व सांगितलं आहे, इंद्रिय संयम कसा असावा याचं महत्त्व सांगितलं आहे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नियमितपणा नेमाने वागणं असावं असंही चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि तुकडोजी महाराजांनी आपल्या ह्या अध्यायामध्ये ग्राम आरोग्यामध्ये त्यांच्या संदेशाचा वापर करून तुकडोजी महाराज काय सांगतात ते आपण बघणार आहोत. तुकडोजी महाराजांचं एकच वाक्य अगदी डोळ्यामध्ये खरं म्हटलं तर अंजन घालणारं आहे. तुकडोजी महाराज या अध्यायात म्हणतात, हॉटेली खाणे मसणा जाणे ऐसे बोलती शहाणे. विचारच करायला पाहिजे खरं ह्या वाक्याचा. हॉटेलात खाणं हे मसणात जाण्या इतकं वाईट आहे, इतकं घातक आहे असं शहाण्या माणसांनी सांगून ठेवलेलं आहे. आमच्या पूर्वसुरींनी हे सांगून ठेवलेलं आहे. आता विचारच करायला पाहिजे. आता घरी लोक कमीच जेवतात आणि हॉटेलातच खातात. किती हे चुकीचं आहे हे तुकडोजी महाराजांनी कधीच हे ओळखलं होतं आणि त्यांनी सांगितलं हॉटेली खाणे मसणा जाणे. पण आता हॉटेलात जाणं हा प्रेस्टिज इश्यू झालेला आहे की तुम्ही हॉटेलात जात नाही म्हणजे तुम्ही मागासलेले, तुम्ही अगदी गावठी असं लोक म्हणतात. तसं नाही आहे. आपण हे सिद्ध केलं पाहिजे की घरचं सात्विक अन्न. आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये तर आपल्याला खरं तर हे आपोआप निसर्गाने एक धडा घालून दिलेला आहे की घरचं अन्न, घरचं सात्विक साधं अन्न किती उपयोगी आहे आणि किती आरोग्यदायक आहे खरं म्हटलं तर. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, व्यक्तिभावया आदर्श सम्यक पाहिजे दिनचर्याचं सात्विक, सारे जीवन निरोगी सुरेख तरीच होईल गावाचे. जर का तुम्हाला आदर्श जीवन जगायचं असलं तर तुमची दिनचर्या एकदा तपासून बघा. सगळं जीवन निरोगी सुरेख व्हायचं असेल आणि गाव जर का सुधारायचं असेल तर दिनचर्या उत्तम व्हायला पाहिजे. एक गाव सुधारायचं असेल तर घर सुधारायला पाहिजे आणि घर सुधारायचं तर घरातली व्यक्ती सुधारायला पाहिजे. केवळ नियमित वर्तन जरी ठेवलं तरी तुमचं आरोग्य सुधारणार आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, प्रातःकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतू ते धवा सर्व प्राणी मात्रासी. पहाटे उठल्याने काय होतं बघा, पहाटे पशुपक्षी जागे झालेले असतात, वातावरण प्रफुल्लित झालेलं असतं. पहाटेच्या वेळेला नवीन स्फूर्ती येते, संकल्प करायचा, प्रगती करायची, सुसंस्काराने आपलं जीवन घडवायचे असं म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, ह्याच्यात नाही आहे पण इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, वेक अप विथ डिटर्मिनेशन अँड गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन. रोज उठल्यावर एक संकल्प करा आणि रोज झोपताना संतोषाने झोपा. हे शक्य आहे का? कारण अरुणोदय जेव्हा होतो तेव्हा तुम्ही जर का तुम्हाला जाग आली तर निम्म काम झालंच म्हणून समजा. आणि मग ह्याच्यासाठी काय पाहिजे तर भोजन करताना हरिचिंतन. आणि खरंच आहे, परमेश्वराचं नाव घ्यायचं पद्धत आहेच आपल्याकडे. वदनी कवळ घेता म्हणा किंवा कुठला तरी मंत्र, गीतेतली वचनं म्हणा, काहीतरी तुम्ही श्लोक म्हणून भोजन केलं तर आपोआप तुमच्या आहारावर ते संस्कार होतात आणि सगळं शक्य आहे. याचेही उत्तर ऐका ह्याचेही उत्तर. भोजन म्हणजे पिंड संस्कार, यज्ञ ही म्हणती यासी थोर, वैश्वानर अग्नी माझी. हा वैश्वानर अग्नी आहे ना पोटातला, त्या अग्नीला समिधा अर्पण करायची. तर आपला एक एक घास म्हणजे अग्नीमध्ये हवन आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम असा श्लोक म्हणा. तुम्हाला जो येत असेल तो श्लोक म्हणा. हास्य अत्यंत प्रसन्न मनाने अन्नसेवन करायचे. आणि अन्नसेवन ही ईश्वरी कृपा आहे. रोज जेवताना त्याची कृपा आहे म्हणून मला हे अन्न खायला मिळते असं ऋण असावं, ते मान्य करावं. कारण शेतकरी धान्य पिकवतो म्हणून आपल्याला खायला मिळते. तो आपला प्रसाद आहे, हा भूमातेचा प्रसाद समजून खरं तर खायला पाहिजे. आणि हे करत असताना सात्विक विचार सुद्धा मनात पाहिजे. अन्न कसं सेवन करायचे? साधे सहज ताजे पावन, तेचे असे सात्विक अन्न, नाना विकृतीचे मिष्टान्न ते सात्विक नव्हे. अहो, विकृतीचं काहीतरी तुम्ही माणसाने ढवळाढवळ केलेलं अन्न खाऊच नका. साधं जे आहे ना, अगदी नैसर्गिक जे आहे तेच अन्न खायला पाहिजे. आता ह्याच्यावर काही लोक म्हणतात की अरे मग आम्ही ते सात्विक अन्न आम्हाला कसं काय परवडणार, आम्ही साधे लोक आहेत. अहो, सात्विक अन्नाला खर्च नाहीच आहे. उलट नियमित सात्विक अन्नची खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे, दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजन करावे औषधाचे.
भोजन हेच मुळी औषध आहे. उत्तम आहार असेल तर तुमचं आरोग्य उत्तम असणारच. वेगळं काही करायचीच गरज नाही आहे. उत्तम सात्विक अन्नासाठी काहीही खर्च येत नाही. साधं उलट घरचं साधं वरण भात, आमटी भात, भाजी पोळी खाल्ली तर तेच उत्तम आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गोदुग्ध घृत तक्रपान. गाईचं दूध आहे, तूप आहे, ताक आहे, एवढं घ्यावं. समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. हे जणू काही शरीरासाठी अमृतच. एवढंच तुम्ही खाल्लं तरीसुद्धा खूप तुमच्या शेतात पिकलेलं साधं धान्य, ज्याला खर्च नाही आहे. खर्च उलट गुंतागुंतीच्या खाण्यालाच जास्त खर्च असतो, ते तुम्ही खाऊच नका. एवढं जर का तुमचा आहार विहार दिनचर्या उत्तम असेल, पहाटे उठणं असेल, सात्विक आचरण असेल, तर तुमच्या गावाकडे रोगाची साथ फिरकणार सुद्धा नाही, अशी गॅरंटी देत आहेत तुकडोजी महाराज. आणि खरंच आहे, आज सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे बरं का. या कोरोना काळामध्ये हे सिद्ध झालं आहे की जिथे साधं आहार आहे, साधा विहार आहे, जिथे गोशाळा जास्त आहेत, अशा ठिकाणी आपोआपच कोरोनाची लागण झालेली नाही आहे. आणि हा 15वा अध्याय जो आहे तो सुद्धा या गोवंश सुधारावरच आहे. आणि ह्याचे संदेश देणारे आहेत श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. आणि कलियुगातील दत्तावतार यांना समजतात. आणि यांनी आणि सगळ्याच संतांनी गोमातेचं महत्त्व जाणलेलं आहे. नाहीतरी भारत हा गोपालांचा देश आहे. आता श्रोत्यांचा प्रश्न होता की आज दूध कुठे मिळते, गाईचं दूध मिळतंच कुठे. पण आहे ना, पूर्वी या खिल्लारं जी होती, खिल्लारं म्हणायचे, गाई गुरं ज्याच्यामध्ये आहे त्याला खिल्लारं म्हणायचे. आणि खिल्लारं ज्याच्यामध्ये गोरस आहे, असं जर का तुम्ही आहार असेल तर आपोआप आरोग्य सुधारणारच आहे. आणि म्हणूनच गाई गुरु म्हणून गाई गुरा गोधन, ऐसे सत्य नामाभिधान, सुखी होता भारत संपूर्ण, गोवंशा सुखवोनिया. जिथे गोवंश सुखी आहे तिथे लोकही सुखी आपोआपच होतात. आणि या गोर रसाने काय होतं तर आरोग्य आपोआपच शरीरामध्ये नांदतं, असंही म्हटलेलं आहे. मग डॉक्टरांची गरजच पडत नाही. पूर्वी तर असं म्हणायचे की दारामध्ये गाय हंबरली किंवा तिने गोमूत्र दिलं तर अख्खं घर पवित्र होतं. आणि गाय ही शेतीसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. उत्तम गायी जिथे आहेत, बलदंड असे सांड आहेत, आणि दूध पिऊन मुलं सशक्त झाली तर ते सात्विक असं सौंदर्य आहे. गावी सुंदर गायींचा तांडा, चराया गोचर भूमी उदंडा, नदी तळे विहिरीचा आखाडा, भव्य जैसा. आणि खरंच आहे, हे जर का गोरसाची जर का गोडी लागली ना, हे गाईचं दूध जर का आपल्याला गोड लागायला लागलं तर काय होतं सांगू का. स्थूलता न येता, ओबेसिटी न वाढता, शक्ती बुद्धी आरोग्य आणि चातुर्य वाढतं. विचारभ्रष्ट आचारभ्रष्ट आता सगळंच भ्रष्ट झालेलं आहे, सगळं दूषित झालेलं आहे. पण खरंच आहे, या सगळ्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे सात्विक खाणं. सर्व करावे जे जे करणे, परी सुधारावे सात्विक खाणे, त्या वाचोनी सद्बुद्धी येणे कठीणची वाटे. सद्बुद्धी पाहिजे ना, तर सात्विक आहाराचं महत्त्व असं आहे. सात्विक आहाराने शरीराचं उत्तम पोषण होतं. आणि त्या सकस आहाराने त्या वरचा जो लेअर आहे ना, त्याने, ज्याला क्रीमी लेअर म्हणतात, त्यांनी सद्बुद्धी वाढते. तुमचे विचार तुमचे संस्कार अत्यंत उत्तम होतात. इन्स्टंट फूड जे आपण आता खातात लोक, इन्स्टंट फूडमुळे भूक भागेल, रसना तृप्त होईल, पण शक्ती येणार नाही आणि सद्बुद्धी तर नाहीच नाही. अर्थातच केवळ सत्वान्न पुरेसं नाही आहे, तर त्याच्या जोडीला व्यायामसुद्धा हवाच ना. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. नुसतं सात्विक अन्न खाऊन पुरेसं नाही आहे, ते पचवायला व्यायाम हवा. आणि व्यायामामुळे काय होतं, अग्नी प्रदीप्त होतं, प्रज्वलित होतं, चांगली भूक लागते, घाम येतो. आणि या घामामुळे काय होतं तर शरीरातली टॉक्सिन्स जी आहेत, दूषित द्रव्ये आहेत, ती निघून जातात, शरीरातले रोगजंतू मरतात. आणि म्हणून रक्ताभिसरण आहे, प्रतिकारशक्ती वाढते. आणि व्यायाम कोणी करावा, केवळ पैलवानाने नाही बरं का, प्रत्येकाने व्यायाम करायला पाहिजे. आणि आपल्या देहसंपदेचा उपयोग मात्र सत्कार्यासाठीच व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं सांगू का, काही काही व्यायामपटू काही काही पहिलवान काय करतात,
की मी माझा तालीम झाली आहे, माझा व्यायाम झाला आहे, माझी कुस्ती झाली आहे, पण मी समाजासाठी काही करणार नाही असं नाही चालणार. ज्याच्याकडे देहसंपदा आहे त्यांनी सत्कार्यासाठी, ग्रामरक्षणासाठी, स्त्रियांच्या मुलांच्या रक्षणासाठी उभं राहायला पाहिजे. नाही तर तुकडोजी महाराज एक फटका मारतात बरं का. तुकडोजी महाराज म्हणतात, कपड्याचं न पडावी वळी म्हणून दुरुनीचं सांभाळी, कामे करती माणसे सगळी परी तो जागचा हाले ना. मग काय उपयोग रे तुझ्या व्यायामाचा, तुझ्या बलदंड शरीर यष्टीचा काय उपयोग? ती कपड्याची इस्त्री सुद्धा बिघडू देत नाही असा माणूस उपयोगाचा नाहीये. आणि व्यायाम हा काही केवळ तालमीत जाऊन आखाड्यात जाऊन करायचा नाहीये, तर रोजची कामं सुद्धा तुम्ही उत्तम करा ना. दळणं आहे, लाकडं फोडणं आहे, जमीन खोदणं आहे. उगीच तकलादू काहीतरी खेळ खेळत बसण्यापेक्षा संसारातली श्रमाची कामं केली ना तर दुहेरी फळ मिळतं. एक म्हणजे पैसा वाचतो आणि आरोग्य सुधारतं. किती छान सांगितलेलं आहे आपल्याला. त्यामुळे परिश्रमाचं फळ हे मिळणारच. सगळ्याची सांगड घालता यायला पाहिजे. परिश्रम, सात्विक अन्न, सात्विक विचार, मनातले म्हणजे सद्धर्म, आपलं जो पहिलं पंचक पाहिलं, सगळ्या सहकार्याची भावना असेल तर उत्तम नागरिक घडायला वेळच लागणार नाही. आणि मग याच्यासाठी काय, आरोग्यासाठी काय करायचंय? महाराज म्हणतात, वनस्पती आदींचा सहवास, सूर्यकिरणातील सत्वांश, शुद्ध हवेतील श्रम सर्वांश, अमृतापरी लाभदायी. वनस्पतीच्या सहवासात जेवढं राहू ना, आता ऑक्सिजनची कमतरता आहे हल्ली, पण जर का तुम्ही झाडांच्या, वेलींच्या, वनस्पतीच्या सहवासात असाल तर आपोआप एनर्जी मिळते. सूर्यकिरणामध्ये जेवढा तुमचा वावर असेल, सूर्यकिरणामधनं आपल्याला व्हिटॅमिन मिळतं, सत्वांश मिळतो आणि शुद्ध हवेतले श्रम सगळ्यांना अमृताप्रमाणे लाभदायक होतात. आणि मग अशा ठिकाणी रोगाचा संचार नाही. आणि मग रोगाचा संचार नाही, उत्तम आरोग्य असेल तर व्यसनं, आळस, या दुराचार ह्या गोष्टी आपोआपच दूर राहतात. आणि म्हटलंच आहे ना, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. जर का तुमचं मन चांगलं असेल तर आरोग्य चांगलं आहे, आणि शरीर सुंदर असेल तर मनही चांगलं होणार आहे. दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. तुकडोजी महाराज म्हणतात, सद्गुण जेथे जेथे दिसती ते उचलोनी आणावे अनुभवाप्रती, यानेच उन्नत होईल व्यक्ती, जीवन सुधारेल गावाचे. जिथे जिथे जे जे चांगलं आहे ते आपल्या गावामध्ये आणायचं. स्वानुभवाचे हे बोल आहेत. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, व्यक्ती उन्नत होणार आहे, आणि आपोआप व्यक्ती उन्नत झाली की गाव उन्नत होणार आहे. तुकडोजी महाराज आपल्याला फार सुंदर सांगतात बघा. गोवंशाची तर फार मोठी महती आहे. ते म्हणतात, संस्कार आणि शुद्ध बुद्धता, आरोग्य आणि पवित्रता, यावरी लक्ष ठेवोनी सात्विकता, बिंबवावी जीवनी. संस्कार पाहिजे, शुद्ध पाहिजे, बुद्धी पाहिजे, आरोग्य हे सगळं जर का असेल, सगळे सद्गुण जर का तुमच्या गावामध्ये असतील तर आपोआप ती सात्विकता जीवनामध्ये बिंबते. जीवनामध्ये ती सात्विकता उतरणारच आहे, 100% नक्की होणार आहे. हे सगळं एवढ्या या 5 ग्रामनिर्माण पंचक आपण पाहतोय. ग्रामरक्षण आहे, ग्रामशुद्धी आहे, ग्रामनिर्माण कला आहे, आरोग्य आहे, ग्राम आरोग्य आहे, आणि गोवंश सुधार. या एवढ्या 5 अध्यायामधनं ग्रामनिर्माण कसं करायचं या ग्रामाला. आणि खरंच आहे, एखादी व्यक्ती आपण बघतो आता आजच्या काळात सुद्धा गोवंश, जिथे गोशाळा आहेत तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. हे आजचं संशोधन आहे. 300 गोशाळांचा अभ्यास केला आहे. या 300 पैकी कुणालाही कोरोना झालेला नाही आहे. एका त्या काळ्या गाईच्या वासराबरोबर नुसतं खेळलात तरी तुमचं BP कमी येतं, म्हणजे BP वाढणार नाही याची गॅरंटी आहे. ते शुद्ध गोमूत्र म्हणा, शेण म्हणा, इतक्या त्या गाईचे इतके लाभ आहेत. ही शुद्ध आपली देशी गाय जी आहे ती इतकी उपकारक आहे. तुमच्याकडे 1 एकर शेती असेल आणि 1 गाय असेल तर 6 माणसांचं कुटुंब आरामात त्याच्यावर गुजराण करू शकेल, उदरनिर्वाह करू शकेल, आणि आनंदाने, आरोग्याने आपलं जीवन अत्यंत प्रसन्नतेने जगू शकेल. इतकं खात्री आपल्याला तुकडोजी महाराज या ग्रामपंचकातनं देत आहेत. आणि आपणही या तुकडोजी महाराजांच्या पदचिन्हावरनं चालणार आहोत. या ग्रामगीतेवरनं आपलं जीवन सुधारायचे.
आपलं गाव सुधारायचे आणि हळूहळू राष्ट्रही सुधारायचे. एवढीच आपण ह्या चिंतनातनं, या ग्रामगीतेच्या चिंतनातनं आपण चिंतन करतोय. याच्यातनं एवढीच प्रेरणा आपण घेऊया, एवढी स्फूर्ती घेऊया आणि या चैतन्याने पुढची वाटचाल सुद्धा आपण करणार आहोत. इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.